हाय गाईज, तर कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी श्वेता स्वागत करते आपल्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये. तर माझ्या बाळाला 7 महिने पूर्ण होत आहेत आणि 8वं लागतं, म्हणजे 8वा महिना लागतो आहे. तर त्याच्यासाठी मंथली जे फोटोशूट असतं ते तर म्हटलं की फोटोशूट करूया. आणि हा व्लॉग खूप लेट येतो आहे आणि माझ्या कामामुळं असं होतं आहे ना की प्रॉपर तिच्या डेटप्रमाणे, म्हणजे त्याच दिवशी मला शूट करायला टाईम भेटत नाही. त्यामुळं दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी फोटोशूट करते आणि त्यातूनच खूपच लेट माझा व्हिडिओ पोस्ट होत आहेत. तर पहिला गादीवर हातरलेलं ते ब्लॅक कलरचं बेडशीट, परत त्याच्यावरती डोक्यात आले की त्याच्यावरती पुरणार नाही. मग प्लेइंग मॅटवर हातरलं आणि त्याच्यावरच आधी चित्र काढून घेतले जे काढायचं आहे ते. आणि मग त्याच्यानंतर मी तांदळामध्ये ना कलर सगळे मिक्स केलेले, प्रत्येक वेगवेगळ्या रंगाचे कलर केलेले, म्हणजे रेनबोसाठी. तर रेनबोसाठी कलर केलेले, तांदळाचं केलेलं. आणि मला आता कसा पावसाळा चालू होतो आहे, तर म्हटलं की पावसाळ्याची थीम करूया आणि प्लस रेनबो पण काढूया. आणि मी एका फोटोमध्ये बघितलेलं, त्याच्यामध्ये फक्त पावसाचं आणि छत्रीचंच फक्त होतं, ढग आणि पाऊस पडतो आहे आणि छत्री. पण नंतर डोक्यात आलं की ते पण करूया आणि साईडला रेनबो पण काढूया. तर रेनबोसाठी तांदूळ आदल्या रात्रीच, म्हणजे आदल्या दिवशी रात्रीच सगळं हे काम करून ठेवलेलं, तांदूळ सगळे कलर करून ठेवलेले आणि दुसऱ्या दिवशी लगेच सकाळी करायला घेतलेलं, कारण नंतर माझं क्लास चालू होतं. तर हे सगळं केलं आणि चित्र आधीच काढून घेतलं, कारण प्लेइंग मॅटवर जे चित्र काढायला गेलं तर ते विस्कटणार. त्यामुळे म्हटलं की आधी चित्र काढून घेऊया आणि त्याच्यानंतर मग प्लेइंग मॅटवर हातरून मग त्याच्यानंतर तांदूळ ठेवूया, म्हणजे प्रॉपर आपल्याला शेप काढता येईल त्याचा. आणि रेनबोचे 7 कलर मला माहीत नव्हते कोणते, त्यात मी पिंक पण ॲड केला, पर्पल आणि काय तो ब्ल्यू होता. तर एक कलर फक्त त्यात नव्हता जो मी केलेला, तो पिंक, त्याच्या जागी पिंक केला. पण मला माहीत नव्हतं की पिंक कलर हा रेनबोमध्ये नसतो. तर तिथं भाऊ माझ्या खोळ्यात काढत होता की पिंक कलर नसतं म्हणून. तर असू दे म्हटलं आणि कलर तो पण हेल्प करू लागला थोडा मला. आणि घरच्यांचं असं चाललेलं की तू तांदळाचं काढतेस, जिजा सगळं विस्कटणार, म्हणजे बाळ सगळं विस्कटणार ते. म्हणजे आता तिला कसं पालतं व्हायला बसायला वगैरे येते, वडावडी तिचे, म्हणजे लहान मुलांचं असतंच की कोणती गोष्ट दिसली की वडायचं, विस्कटायचं. तर मला त्याची पण भीती वाटत होती की पहिलाच फोटो काढायच्या आधी ती विस्कटे ना, म्हणजे बरं एक तरी फोटो चांगला निघू दे. पण फोटोशूट खूप छान झालं, पुढे तुम्ही व्हिडिओत बघालच. आणखीन एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. आपल्या यूट्यूबवर 3000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत आणि 3000 लोकांची माझी फॅमिली झाली आहे. तर हे सगळं तुमच्यामुळेच पॉसिबल झालं आहे आणि खूप खूप थँक्यू, मनापासून थँक्यू. तुमचा असाच सपोर्ट राहू दे शेवटपर्यंत, असाच आशीर्वाद राहू दे आणि असंच प्रेम राहू दे. तर रेनबो आपला काढून झाला, तांदळानं सगळं केलेलं आहे आणि रेनबो सगळा काढून झाला. आणि लास्टला जो पिंक कलर होता, जो रेनबोमध्ये नसतो, तर तो मी शेवटीला घातला आणि व्हाईट कलरच्या तांदळाने ढग काढले आणि सोबत छत्री पण काढली आणि ढगांमध्ये पाऊस पडतो आहे असं पण दाखवलं. तर तांदूळ जरा जास्तच मी कलरचे केले, मला वाटत होतं की तेवढं पण पुरणार नाही आणि मी एक्स्ट्रा करणार होते. पण मम्मी म्हटली की बघ पुरते, म्हणजे तेवढ्यानं कर म्हटले. नाही की जमलं तर बघू, दुसरं काहीतरी करायला येईल. तर तरी बरं म्हटलं की जास्त तांदूळ झाले असते, जास्त वेस्ट केले असते तांदूळ. आणि कलर्सनेच ते 7 काढलं, छत्रीत पण कलर्स भरले आणि खूप छान झालेलं डेकोरेशन. कसं झाले कमेंटमध्ये नक्की सांगा डेकोरेशन कसं झालं आहे ते. आणि जिजानं पण फुल सपोर्ट केला, म्हणजे छान पोजेस दिली तिनं पण. आणि
असं वाटत होतं की ती विस्कटेल सगळं तांदूळ वगैरे, पण तसं काही तिने केलं नाही कारण ते मागं तिला दिसलंच नाही असं झालेलं. आणि वरती आमचं खेळवणं तिला चालू होतं बघण्यासाठी, कारण तिचा एकतर मूड ऑफ होता, झोप आलेली, तसंच तिचं आवरून तिला तिथे टाकलं, म्हणजे फोटोशूटला आणलेली. पण तरी पण छान आलेत फोटो, खूप छान आलेत. आणि क्लास चालू होणार होता म्हणून आमची गडबड चालू होती. पटपट सगळे फोटोशूट आवरून जेवण वगैरे करून म्हटलं की सगळं आवरूया, कारण क्लासेस चालू होणार होते. आणि सोबत माझ्या फ्रेंडला पण एका बोलवलेलं केळवणसाठी घरात. तर एकाच दिवशी सगळं झालं, त्यामुळे खूप गडबड गोंधळ झाला. पण खूप छान झालं सगळं. आणि इथं तुम्ही बघू शकताय की ती मस्ती करते, तर ह्याचीच मला भीती वाटत होती की ती सगळं विस्कटेल. पण तिने तसं काही नाही केलं, कारण तिला मागचं काही दिसलंच नाही. आणि फोटोज वगैरे खूप छान आले. आणि त्याच्यानंतर तुम्हाला म्हटलं की माझ्या फ्रेंडला एका बोलवलेलं केळवणसाठी. तर नॉनव्हेजचा बेत होता, नॉनव्हेज केलेलं तिला. आणि तिचं केळवण झाल्यानंतर मुलींना डेमो द्यायचा होता क्लास, म्हणजे मी मेकअपचे क्लासेस घेते, तर मुलींना डेमो द्यायचा होता. तर खूप छान झालेला मेकअप. आणि मुलींचा पण सेकंड ट्रायल होता, तर खूप छान केलेले त्यांनी. त्यांना नॅचरल सटल बेस शिकवला. तर आणि स्मोकी आय. तर क्लास संदर्भात काही डिटेल्स हवे असतील तर इंस्टाग्रामला मला DM करू शकता. तर पेजचं मी खाली देईनच, आणि ब्लश बाय श्वेता हे पेजचं नाव आहे माझ्या. तर इंस्टाग्रामला तुम्ही DM करू शकता, मला मेसेज करू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.